guys, welcome to Equation X, and we have the state topper, I can say, because he's got 100 percentile in maths and 99.99 percentile overall. So, Manas, again, congratulations to you and your family. We are proud of you. Thank you, sir. Tell me, how was your journey? Was interesting. I got completed with boards and then I started preparing for CET properly. Okay, And then I discovered your channel just after boards and then I started watching your snipers and your live lectures. thank So you. it was very helpful. I could solve the CET questions very quickly, matlab, quicker Yeah, than normal. normal, And yes. then it saved me a lot of time. Yeah. कारण खूप साऱ्या मुलांना ते स्नायपर असं रट्टा मारण्यासारखा प्रकार वाटतो. स्नायपर हे रट्टा मारायचा प्रकारच नाही. इट्स अ सिस्टम बेसिकली. आणि ज्यांना कळलं त्यांनाच हो. कळतं. सो हाऊ वॉज युअर फिजिक्स अँड केमिस्ट्री? बिकॉज आय कॅन सी दॅट 100% इन फिजिक्स अँड 100% इन केमिस्ट्री गॉट. आणि ऑलमोस्ट महाराष्ट्र टॉप स्कोरच आहे तुझा. एक मला वाटतं एक क्वेश्चन कुठे चुकला तुझा. नाही तर 100% होता पठ्ठा हो. तू. कसं केलास हो. अभ्यास त्याचा? बाकी क्लासेस होते इथे म्हणजे मी जिथे राहतो तिथे अजून टीचर्स होते. हम्म. त्यांच्याकडे क्लासेस मग पेपर सॉल्व्हिंग होती बरीच. ओके, ओके. आणि पेपर सॉल्व्हिंग मग त्यांच्याकडून गायडन्स वगैरे अच्छा, तसंच. म्हणजे बेसिकली ऑफलाईन मध्ये होतास आणि ऑनलाईन मध्ये फक्त इक्वेशन एक्सला अनरॉल होतास, बाकी कुठेच नाही. नाही. ओके. ऍडव्हान्स मेन्सचा काही तिकडे गेला होतास? नाही, मेन साठी मी स्वतःहूनच केलं होतं. हम्म. मेन साठी फक्त असं ऑनलाईन जे फ्री एक्झाम्स असतात टेस्ट सिरीज असतात ते घेतले होते फक्त. म्हणजे ऑनलाईन मिळाले ते तर सॉल्व्ह करून घेतले असे. म्हणजे कम्प्लिटली फोकस्ड अपॉन जेई मेन्स अँड ऍडव्हान्स ओनली. आय मीन महाराष्ट्र सिटी ओनली आफ्टर युअर बोर्ड्स, राईट? हो. सो नाव हो. विच हो. कॉलेज आर यू टार्गेटिंग? मुंबई, आय एम आयटीआय? नॉट शुअर. नॉट शुअर. ओके. आय एम म्हणजे आय एम थिंकिंग अबाउट VJTI because it is closer to my home, but then COEP is also a strong competition. ना ना, गो विथ विजेटा ओनली. You belongs there. You हाँ. belong there because see, basically we have only 60 seats in that thing. And agar to CS, whatever the branch you are opting. By the way, which branch you are choosing? Branch. Computer science, mostly computer science, but I am also talking to some people and I'm getting their views on electronics also. ना ना, बट सीएस अगर मिल रहा है तो डोंट 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 छोड़ उसको. मत छोड़ना. मिल रहा है, अच्छा Yes, तो अच्छा yes. मिल रहा है. देख, सी, बाय द वे, हाँ. इलेक्ट्रॉनिक्स इज ऑल्सो गुड बिकॉज आई हैड माई होल एजुकेशन इलेक्ट्रॉनिक्स. बट नाउ द ट्रेंडिंग टेलिंग मी दिस बिकॉज वीजेटीआई के मेरे बहुत से बच्चे वहां पे हैं, बिकॉज मैं अभी ऑनलाइन आया हूँ. ऑफलाइन तो मैं 11 साल से पढ़ा हम्म. हूँ. सो द रिस्पॉन्स इज दैट कि जो टाइप ऑफ फैसिलिटीज एंड द कल्चर दे गेव, वो मतलब वो यार वो अलग चीज है. Yes, sir. बिकॉज just now, because after the first result, I got so many calls from the students जो VJTI में है, तो बोले सर कितने बच्चे भेज रहे हो इस साल? मैं बोला इस साल बहुत आ रहे हैं. तो उस टाइम मैं उनसे जब बात कर रहा था कि व्हाट डू यू थिंक विच ब्रांच शैल आई सजेस्ट टू दिस, ओ यार सीएस ने जब बात ही नहीं कर रहा कोई वहां पे, बिकॉज वो कल्चर वैसा है उनका. एंड इलेक्ट्रॉनिक्स इज ऑल्सो. हम्म. बट देख, सिंपल क्या है, महाराष्ट्र के 6-7, आई डोंट नो कितने साल कितने लाख बच्चों ने जेई का फॉर्म, आई मीन सीटी का फॉर्म भरा है. उसमें से टॉप 60. Remember, top 60, the हाँ. companies, whichever the company is trying to accumulate the talent, what do you think? Where they go? CVP is better, मालूम है. Yes, sir. लेकिन VGTI थोड़ा सा 19-20 का जो फर्क है ना, तो 20 में हम्म. VGTI आता है. मेरे हिसाब से पर्सनल, इट्स माय Yes. पर्सनल ओपिनियन एंड व्यूज. बाकी हम्म. डिसाइड करो. घर के बाजू में है तो भाई यार छोड़ेंगे, मत छोड़ो यार. Yes, sir. एंड अब नाउ सिंपल क्वेश्चन, बिकॉज जितना यू आर द ओनली टॉपर जिसका मैथ से ज्यादा फिजिक्स केमिस्ट्री का स्कोर है, वो भी 0.01% से है. लेकिन नॉर्मली बच्चों की केमिस्ट्री की हम्म. बैंड बची हुई होती है, बिकॉज 90 मिनट्स में 100 क्वेश्चन सॉल्व होता है. यू आर द राइट गाय टू टेल अस हाँ. कि 100% हाउ डू यू मैनेज? Chemistry, मतलब chemistry was very easy. हाँ हाँ. It I solved so many papers that most of the questions that I saw were very familiar. हम्म. And then there were some sums and maths which I did not even need to solve because I had already solved it in practice papers. दैट इज व्हाट प्रॅक्टिस मेक्स यू. तो बेसिकली कॉन्टेंट कुठला कुठला कन्झ्युम केलास मग ह्यासाठी? कारण पर्सनली मला सुद्धा ही फार इगरनेस आहे ऐकण्याची ही, कारण 90 मिनिट्स मध्ये 100 क्वेश्चन सॉल्व्ह करणे आणि ते बी इफिशियंटली गिव्हिंग यू 100 हम्म. पर्सेंटाईल, मला दॅट इज वे अहेड यार. मॅथ्स इज गुड. हो. तो हाऊ डू यू मॅनेज दॅट? फिजिक्स साठी तर फिजिक्स साठी एक सर होते आमच्या इकडचे. त्यांनी शिकवलं, त्यांच्याकडे क्लासेसला जायचो. अँड देर वॉज अनदर सर
ही उनका टॉट नाम फ्रॉम ले मुंबई. सकता है तू, इफ यू तो वांट यू कैन टेक देयर नेम आल्सो, बिकॉज इतना कंट्रीब्यूशन उन्होंने दिया है, इफ यू विश टू. या इन वाशी देयर दिस केमिस्ट्री सर जिथे अरुण देशमुख सर. ओके. So he teaches from a long time and now maybe he will stop teaching. He हम्म. teaches great. त्यांच्याकडूनच केमिस्ट्रीचं खूप गायडन्स मिळालं. त्यांनी डायजेस्ट सॉल्व्ह करून घेतला, कॉन्सेप्ट वगैरे पण क्लिअर केले बरेच. हम्म. आणि मग जर कधी डाऊट आला तर एक्स्ट्रा क्लासेस, मॅरेथॉन लेक्चर्स सगळं घेतलं. मग मॅथ्स साठी पण आमच्या इकडचे एक सर होते, जगमोहन सर करून. त्यांनी जगमोहन पण सर. बरंच करून घेतलं, बोर्ड्स वगैरे हम्म. सीईटीचं करून घेतलं. आणि फिजिक्स साठी राजेंद्र पाटील सर करून आहेत वाशीमध्येच. वाशीमध्ये. तर त्यांच्याकडे हो, त्यांच्याकडे होतो. त्यांनी पेपर दिले सॉल्व्ह करायला वगैरे. Wow. So to all the teachers, thank you so very much from me also, because you gave a Maharashtra topper. So ultimately it's combined result to all of you, all of us. है ना? मानस, आता लास्ट क्वेश्चन. आता जे मुलं आता 12th ला आहे आणि हो. सो मेनी ऑफ देम आर कन्फ्युज्ड की आता हम्म. JEE आहे आणि ह्या वेळेला सीट तर डिसेंबरलाच होतीये. व्हाट इज द क्लोजिंग स्टेटमेंट फ्रॉम यू? व्हाट यू गोना टेल देम कि ये गलती मत करना जो मैंने की है, आई वांट दैट. की तुम्ही बोर्डवरती फोकस करा. हम्म. पण लोक नॉर्मली बोर्डला, असं सपोज पेरेंट्स पण बोर्डला सीईटीच्या वरती समजतात. जोपर्यंत हम्म. बोर्ड संपत नाही मग पेरेंट्स बोलत असतात की तुम्ही बोर्डवरती फोकस करा, फोकस करा. हम्म. पण मग त्यात काय होतं की तुम्ही बोर्डवरती खूप जास्त फोकस करता आणि मग सीईटी म्हणजे तुम्हाला परत प्रिपरेशनला टाइम मिळत नाही. बरोबर. माझ्यासोबत पण तेच झालं. टाइम मिळाला नाही म्हणून मला खूप रात्री रात्री खेचायला लागलं, लेट पर्यंत अभ्यास करायला लागला. म्हणून सीईटीचा, तुम्ही सीईटी वरती फोकस करा जर तुम्हाला वाटतंय की सीईटी निघेल. हम्म. साइड बाय साइड बोर्ड आणि सीईटी एकसाथ चालू ठेवा. म्हणजे वाओ. फक्त एकावरती तुम्ही पूर्ण वेळ टाकून दुसऱ्याला इग्नोर करा असं नाही. एंड एक क्वेश्चन. अब मेरा खुद का जेई का इंस्टीट्यूट है, ठीक है, वी रन जेई ओनली हियर ऑफलाइन में. ऑनलाइन में वी या. गो फॉर सीईटी ओनली, ठीक आहे. तर इथे जे मुलं आता JEE आणि सीईटी मध्ये कन्फ्युज्ड आहेत, कारण असं हम्म. नॉर्मली कंडिशन अशी असते, वी आर इन जून, की जेईचा रिझल्ट येत नाहीये आणि सीईटी ऍक्सेप्ट होत नाहीये. कारण जेई करणाऱ्या हो. मुलांसाठी सीईटी फार खालच्या स्टँडर्डची वाटते. जी हम्म. संकल्पना असते, जी चुकी संकल्पना सुद्धा आहे, त्यांना काय सजेस्ट करशील ऍज अ सिनियर म्हणून? म्हणजे जेई जर तुम्हाला स्वतःमध्ये तुम्ही बिलीव्ह करता, तुम्हाला तेवढा अभ्यास करण्याचं पोटेन्शियल आहे, हम्म. तर तुम्ही करू शकता ट्राय. मी पण ट्राय केलं होतं. हम्म. पण मी एवढा प्रेप केला नव्हता म्हणून मला फक्त 95 आले होते. मेन्स मध्ये. म्हणून मग ऍडव्हान्स, हो मेन्स मध्ये ऍडव्हान्स मी दिली. ऍडव्हान्स मध्ये एवढं काय झालं नाही पुढे. म्हणजे ऍडव्हान्स मी काय होप्सनी दिलीच नव्हती कारण की मी प्रेपच केला नव्हता त्याच्याबद्दल. हम्म. हा, तर मग जर तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला येणार आहे, तुमचा तेवढा प्रेप झालाय, तर तुम्ही करू शकता. हम्म. नाहीतर मी असे बरेच माझे फ्रेंड्स पण आहेत, मी खूप लोकांना बघितलंय की जेई वरती खूप स्ट्रेस टाकतात, 2 वर्ष काढतात आणि मग नंतर त्यांची जेई निघत नाही, तर त्यांचा सीईटीचा पण प्रेप झालेला नसतो, मग त्यांना खूप प्रॉब्लेम होतो. नाही, कारण दोन्ही एक्झामिनेशनचे पॅटर्न फार वेगळे आहेत. हो. JEE फार वेगळं डिझर्व करते आणि सीईटी, आणि इकडे सुद्धा, आमच्या इकडे सुद्धा जे ऑफलाईन मध्ये असतात, समजा जे जेईचे ऍस्पिरंट आहेत, तर त्यांचा सीईटी मध्ये सुद्धा स्कोर नाही येण्याचं कारण हे आहे की त्यांना हे समजतच नाही की याची सिस्टीम फार वेगळी आहे. जसे माझे स्नायपर्स आहेत, आता ज्यांना कळलं की विदिन सेकंड आय कॅन मेक यू सॉल्व दॅट क्वेश्चन इन 2 or 3 seconds ओनली, पण ते कळलं तर पाहिजे वापरायचे कसे. तर ज्यांना कळालंच नाही तर हो. रट्टा मारायचा प्रयत्न करतात. तर ती सिस्टीम जी आहे शॉर्टकट्स वाली, कारण स्पीड वाली एक्झामिनेशन आहे ती. होपफुली आता जे कोणी ऐकताय तुम्ही, हा आमचा मानस यांनी जे काय तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला, होपफुली समजून घेऊन फार लवकर VJTI याच्या नावासमोर लागेल. होपफुली मे बी COEP लागेल, ठीक आहे ना, जे कुठं लागेल ते आपल्याला कळेलच तेव्हा. पण आमच्या सर्वांकडनं मानस, पुन्हा एकदा तुझे आणि तुझ्या पेरेंट्सचे दोघांचेही खूप खूप अभिनंदन. जिंकलस मित्रा, जिंकलस. थँक यू सो व्हेरी मच फॉर जॉईनिंग अँड शेअरिंग युअर व्ह्यूज. ठीक आहे, एनी क्लोजिंग येस सर, स्टेटमेंट? थँक्यू. नो नो, ओके. इट्स ऑल गुड. मला फक्त बोलायचं आहे की तुम्ही फक्त फोकस ठेवा सगळ्या स्टुडंटसाठी. आणि बर्नआउट नका होऊ फक्त तुम्ही अभ्यासात. बर्नआउट झाला त्यासाठी तर मग प्रॉब्लेमच होतो. बरोबर आहे. होपफुली हो. लिसन टू हिम. ठीक आहे, हो. चलो बाय बाय.